हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अक्षर लर्निंग। जर का तुमची कॉलेज लाईफ चालू असेल, जर का तुम्ही ग्रॅज्युएशन मध्ये असाल, तर तुमच्यासाठी या 5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या तुमच्या चांगल्या करिअरसाठी, चांगल्या फ्युचरसाठी महत्त्वाच्या आहेत। सो बघूया त्या 5 गोष्टी कोणत्या आहेत। फर्स्ट थिंग दॅट इज युअर हेल्थ। ज्यावेळी आपण कॉलेजमध्ये असतो त्यावेळी आपण जंक फूड, ऑइली फूड जास्त खात असतो, ज्याचा इफेक्ट आपल्या बॉडीवरती होत असतो। जर का आपल्याला हेल्थ चांगली ठेवायची असेल तर हेल्दी रुटीन ठेवा। जे हेल्दी फूड्स आहेत ते हेल्दी फूड्स खावा। एक प्रॉपर वर्कआउट रुटीन मॉर्निंगला असेल, इव्हिनिंगला असेल, एक प्रॉपर रुटीन ठेवा। योगा, ध्यान, मेडिटेशन याही फॉलो करा, ज्या तुमच्या मेंटल हेल्थसाठी खूप महत्वाच्या आहेत। सो एक प्रॉपर डाएट आणि एक वर्कआउट रुटीन आपण जर का ठेवलं तर आपली हेल्थ कंडिशन चांगली राहते। जेवढी आपली हेल्थ चांगली राहणार आहे तेवढं आपण आपल्या कामामध्ये जास्त आउटपुट देणार आहे। सो सेकंड थिंग आहे दॅट इज बी कनेक्टेड विथ युअर फॅमिली। जेव्हा आपण कॉलेजला जात असतो त्यावेळी आपला मॅक्सिमम टाइम या मित्रांच्या मध्ये आणि बाहेरच्या गोष्टीमध्ये जास्त होत असतो, पण आपण फॅमिलीशी बॉन्डिंग जर का व्यवस्थित ठेवलो आणि फॅमिलीशी व्यवस्थित कनेक्ट मध्ये राहिलो तर आपली फॅमिलीचं जे एन्व्हायरमेंट आहे खूप चांगलं राहतं आणि आपल्या लाईफमध्ये घडणाऱ्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुमच्या फॅमिली सोबत शेअर करा। एक बेस्ट ऍडवाइस, एक बेस्ट ओपिनियन देण्याचं काम ही तुमची फॅमिली तुमच्यासाठी करू शकते। थर्ड थिंग आहे दॅट इज सेट युअर टार्गेट। ज्यावेळी आपण कॉलेजमध्ये असणार आहे त्यावेळी आपल्याला वाईड रेंज ऑफ ऑपॉर्च्युनिटी असतात, त्याच्यामध्ये आपण कोणत्या गोष्टीमध्ये आपण करिअर करायचं, आपल्याला कोणत्या गोष्टीमध्ये आपल्याला फ्युचर घडवायचं आहे हे तुम्ही डिसाईड करा। त्यासाठी किती टाइम पिरियड लागणार आहे, कोणत्या रिसोर्सेस लागणार आहेत, मग ते एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल मग त्या तुम्ही फाइंड आउट करा आणि त्यानुसार एक डिरेक्शन मध्ये काम करा, जेणेकरून त्याचा रिझल्ट तुम्हाला 1-2 इयर्स मध्ये मिळून जाईल। जर का कॉलेजमध्ये असताना एक प्रॉपर रुटीन आपण फॉलोअप केलं, ज्या काही आपल्याला टार्गेट अचीव्ह करायचं आहे त्या टार्गेट अचीव्ह करण्यासाठी डेली कन्सिस्टंटली आपण काम करत राहिलो तर आपल्याला बेटर रिझल्ट नक्कीच मिळेल। फोर्थ आहे दॅट इज लर्न अ न्यू स्किल। ज्यावेळी आपण कॉलेजमध्ये असतो त्यावेळी कॉलेज करत करत आपल्याला नवीन स्किल डेव्हलप करणं सुद्धा गरजेचं आहे, कारण कित्येक वेळेला एज्युकेशन नंतर आपल्याला चांगला जॉब मिळतो, पण बऱ्याच वेळेला काही जणांना तो सॅटिस्फॅक्शन असतं किंवा त्यांच्या माइंडमध्ये काहीतरी क्रिएटिव्ह आयडियाज असतात। त्या आयडियाज एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याजवळ स्किल असणं खूप महत्वाचं असतं। कित्येक जणांना एक स्किल वरती सुद्धा त्यांनी खूप चांगलं करिअर, एक चांगलं फ्युचर बनवलेलं आहे। सो कॉलेज सोबत असताना, एज्युकेशन करत असतानाच एक नवीन स्किल डेव्हलप करण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा। फिफ्थ आहे दॅट इज लिव्ह युअर लाईफ। फ्रेंड्स, लाईफ मध्ये भरपूर प्रॉब्लेम्स असतील, भरपूर गोष्टीचं आपलं टेन्शन असतं, रिलेशनचे प्रॉब्लेम येत असतील किंवा आपण फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील किंवा करिअर घडवायचं, एक चांगले एक्झाम क्रॅक करायचे, IIT सारखी एक्झाम आपल्याला क्रॅक करायचं। सो इनडायरेक्टली आपल्याला प्रेशर येत असतं। लाईफ मध्ये कोणत्याही गोष्टीला लाईफ पेक्षा जास्त महत्व द्यायला जाऊ नका। लाईफ मध्ये काही महत्वाचं असेल तर लाईफ इटसेल्फ एव्हरी प्रॉब्लेम्स कम्स विथ अ सोल्युशन। प्रत्येक प्रॉब्लेम्सना काही ना काहीतरी सोल्युशन असतं। सो क्षुल्लक कारणाला, कोणत्याही गोष्टीला लाईफ पेक्षा जास्त महत्व देऊ नका। एक इमोशनल स्टॅबिलिटी ठेवा। एव्हरी प्रॉब्लेम्स हॅज अ सोल्युशन। तुमचं जर का माइंड फोकस त्या प्रॉब्लेमच्या सॉल्व्ह करण्यामध्ये असेल, त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन करण्यामध्ये असेल तर ऑटोमॅटिकली तुमचा जो काही टेन्शन आहे तो रिड्यूस होतो। पण जर का तुम्ही जास्त फोकस ज्या प्रॉब्लेम्स वरती करत असाल तर तुम्हाला ऑटोमॅटिकली टेन्शन वाढायला लागतं। सो लाईफ मध्ये कोणत्याही गोष्ट लाईफ पेक्षा जास्त इम्पॉर्टन्स देऊ नका। जी लाईफ तुम्हाला मिळालेली आहे त्या लाईफचं काहीतरी चांगलं करिअर बनवण्यासाठी, आपल्या सोसायटीच्या बेटरमेंटसाठी, आपल्या नेशनसाठी जेवढं आपण चांगलं करू शकू त्यासाठी नक्की प्रयत्न करत राहा। सो या आहेत 5 गोष्टी। फर्स्ट इज हेल्थ कंडिशन, सेकंड आहे तुमची फॅमिलीचं कनेक्शन, थर्ड पॉइंट आहे दॅट इज सेटिंग युअर टार्गेट्स। जो तुमचा टार्गेट आहे त्याच्यासाठी डेली कन्सिस्टंटली काम करत राहा, ते अचीव्ह करण्यासाठी नक्की प्रयत्न करा। फोर्थ आहे दॅट इज लर्न अ न्यू स्किल। एज्युकेशन सोबतच काही ना काहीतरी नवीन स्किल शिकण्याचा नक्की प्रयत्न करा। आणि द लास्ट वन दॅट इज लिव्ह युअर लाईफ। सो या 5 गोष्टी जर का तुम्ही प्रॉपरली फॉलोअप केला तर तुम्हाला फ्युचरमध्ये एक चांगलं करिअर घडवण्यासाठी, एक चांगली लाईफ जगण्यासाठी नक्कीच या गोष्टी हेल्प करत असतील। सो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।